श्री स्वामी समर्थ. व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हा सर्वांच्या लक्षात आलं असेलच की आपला आजचा व्हिडिओ कशावरून आहे ते. होय, अक्षय तृतीया. हिंदू धर्मामधील अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा सण. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस प्रामुख्यानं सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. ज्याचा कधीही क्षय म्हणजेच नाश होत नाही ते म्हणजे अक्षय असं मानलं जातं. यासोबतच या दिवशी केलेल्या दानाचं आणि पुण्याचं फळ हे अनंत काळ टिकतं. त्यामुळं या दिवशी महत्त्व आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दानाला. वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाते. हिंदू धर्मामध्ये पूर्ण मुहूर्त मानल्या जाणाऱ्या या 3 दिवसामध्ये म्हणजेच गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दसरा आणि अर्धा मुहूर्त आहे तो म्हणजे दिवाळीच्या पाडव्याचा. यामध्ये समावेश होतो तो अक्षय तृतीयेचा. अक्षय तृतीयेच्या दिवशी आणखीन काही पौराणिक कथा देखील सांगितल्या जातात, ज्यामध्ये भगवान परशुराम यांचा जन्म देखील याच दिवशी झाला होता. यासोबतच या दिवशी गंगा माता स्वर्गामधून पृथ्वीवर अवतरली होती. महर्षी व्यासांनी याच दिवसापासून महाभारत ग्रंथ लिहायला सुरुवात केली. तर वनवासामध्ये असताना भगवान श्रीकृष्णानं द्रौपदीला अक्षय पात्र दिलं होतं, ज्यातून अन्न कधीही संपलं नाही. त्यामुळं तेव्हापासूनच या अक्षय तृतीयेला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालं. या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करायचं असतं. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा करायची असते, ज्यासाठी आपण पिवळी फुलं, तुळस आणि अक्षता अर्पण करतो. यासोबतच या दिवशी दानाला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या वेळेमध्ये आपण पूर्वजांच्या स्मरणामध्ये देखील ह्या दिवशी तर्पण किंवा दान करत असतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोन्याची खरेदी. ही देखील एका विशेष मुहूर्तावरती देखील केली जाते. तर अशा या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये आजच्या मिळणार आहे. त्यामुळं आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका. सगळ्या गोष्टी व्यवस्थित जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी काहीच कमतरता भासणार नाही. ज्या काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही मला नंतर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. चला तर मग आता वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. अक्षय तृतीया म्हणजे काय, त्या दिवशी काय करायला हवं, काय टाळायला हवं, सोने खरेदी करायची आहे तर ती कशा पद्धतीनं करायची, अशा सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये कमीत कमी वेळामध्ये देणार आहे. त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप करा, जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण अक्षय तृतीयेची तारीख जाणून घेऊया. दृक पंचांगानुसार वैशाख शुक्ल तृतीया ही तिथी 19 एप्रिलला सकाळी 10:49 सुरू होणार आहे आणि 20 एप्रिल 2026ला सकाळी 7:57 ती संपणार आहे. उदय तिथीनुसार अक्षय तृतीया ही 19 एप्रिल 2026ला साजरी केली जाईल. या दिवशी सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त हा विशेषतः शुभ मानला जातो. तुम्ही सकाळी 19 तारखेला 10:49 ते 20 एप्रिलला सकाळी 6:14 सोने खरेदी करू शकता. या दिवसाचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अक्षय तृतीयेच्या या दिवसाला अबुझ मुहूर्त असं म्हणतात. याचा अर्थ असा की या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी विशिष्ट आणि वेगळा असा शुभ मुहूर्त शोधण्याची गरज नसते. मग ज्यामध्ये लग्न असेल, भूमिपूजन असेल, नवीन व्यवसाय सुरू करणं असेल, वाहनांची खरेदी किंवा दागिन्यांची खरेदी असेल, ही सगळी कामं या दिवशी आपोआप पूर्ण होतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वर्षामध्ये काही मोजक्याच तिथी अशा आहेत ज्या सर्व अशुभ प्रभावांपासून मुक्त मानल्या जातात आणि अक्षय तृतीया ही त्यापैकीच एक आहे. त्यामुळं यंदाच्या वर्षीचा अक्षय तृतीयेचा हा मुहूर्त अजिबातही चुकवू नका. आता यानंतर महत्त्वाची गोष्ट जी मांडली जाते ती म्हणजे या दिवशी असलेल्या दानाला खूप जास्त महत्त्व आहे. या दिवशी केलेलं दान म्हणजे तुम्हाला कैक पटींनी अधिक असं पुण्य प्रदान करत असतं. शास्त्रात म्हटलं आहे की या दिवशी दान केल्यानं तुमच्या व्यक्तीचे संचित पाप हे नष्ट होत असतं. अक्षय तृतीयेला द्यानं पुण्यम च न क्षीयते असं म्हटलं जातं. म्हणजेच अक्षय तृतीयेला मिळालेलं दान आणि पुण्य हे कधीच संपत नाही. सनातन परंपरेमध्ये असं मानलं जातं की या दिवशी दान केल्यानं धनाची हानी होत नाही, तर संपत्ती आणि समृद्धी ही वाढत असते. मग यासाठी तुम्ही कोणकोणतं दान करू शकता, तर धार्मिक ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे अन्नदान हे परमदान आहे. म्हणजे अन्न हे परमदेव मानलं जातं. अक्षय तृतीयेला भुकेल्या व्यक्तीला अन्न देणं हे स्वतः भगवान नारायणाची सेवा करण्यासारखं आहे. उन्हाळा सुरू झाल्यामुळं या दिवशी तुम्ही सत्तू, गूळ आणि थंड पाणी हे दान करू शकता. तहानलेल्यांना पाणी देणं हे मानवतेचं सर्वात मोठं कार्य आहे.
या दिवशी तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये पाणी दान केल्यानं पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते. यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट येते ते म्हणजे वस्त्रदान. गरिबांना त्यांचं शरीर झाकण्यासाठी अवश्य कपडे द्या. ब्राह्मणांना गाय दान करणं हे आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम मानलं जातं. जर तुमची तेवढी क्षमता असेल तर तुम्ही ही गोष्ट नक्की करू शकता. यासोबतच या कडक उन्हामध्ये ये जा करणाऱ्या लोकांकडे जर पायामध्ये चप्पल नसतील तर तुम्ही त्या देखील पादुका दान याच्या अंतर्गत करू शकता. ते देखील अत्यंत पुण्यकर्म आहे. अक्षय तृतीयेला दान करणं म्हणजे केवळ भौतिक गोष्टींचा त्याग नाही तर अहंकाराचं विसर्जन आहे. ते आत्म्याला शुद्ध करतं आणि कर्माच्या साखळीमध्ये बीज पेरतं, ज्याचं फळ हे चिरंतन टिकतं. या दिवशी तुम्ही खालील काही गोष्टी अवश्य करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला श्री लक्ष्मीनारायणाची विधिवत अशी पूजा करायची आहे. यासोबतच तुम्ही धनाची देवता कुबेराची देखील या दिवशी पूजा करू शकता. गंगा किंवा इतर पवित्र ठिकाणी जर तुम्हाला स्नान करणं शक्य असेल तर तुम्ही ते देखील करा. वेदांचं हवन आणि अभ्यास करा. यासोबतच सोने, दागिने किंवा नाणी खरेदी करा. विवाह, गृहप्रवेश, ब्राह्मण आणि गरजूंना दान करणं अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला या दिवशी करणं शक्य असेल तर अवश्य करा. या दिवशी तुम्ही भगवान विष्णूच्या लक्ष्मीनारायण रूपाला समर्पित असा उपवास करायचा आहे किंवा हा सण तुम्ही नुसता साजरा देखील करू शकता. तुम्ही स्वर्गाचा कोषाध्यक्ष कुबेराला देखील हा दिवस पूजा करण्यासाठी वापरायचा आहे. या दिवशी तुम्ही भाविकांनी ब्रह्ममुहूर्तावरती उठून पवित्र नद्यांमध्ये स्नान करायचं आहे. तुम्हाला जर हे शक्य नाही झालं तर तुम्ही घरच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील गंगाजल मिसळून स्नान करू शकता. स्नान केल्यानंतर तुम्हाला हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि उपवास करण्याचा किंवा विशेष पूजा करण्याचा संकल्प करायचा आहे. भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्या मूर्तींना पिवळी फुले, चंदन, धूप आणि दिवा अर्पण करून मनापासून ही पूजा करायची आहे. या दिवशी तुम्ही भगवंताला सत्तू, काकडी, हरभरा डाळ आणि फळे अर्पण करायची आहेत. यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला शक्य तितक्या वेळा जप करायचा आहे. या जगामध्ये सर्व काही नाशवंत आहे, आपण करत असलेल्या चांगल्या कर्मांशिवाय. सोने खरेदी करणं ही समृद्धीचं प्रतीक आहे, परंतु दुःखीचे अश्रू पुसणे आणि भुकेल्याला अन्न देणे ही समृद्धी शाश्वत बनवते. या अखातीजमध्ये आपण केवळ स्वतःसाठी समृद्ध शोधू नये, तर जगामधील सर्व समाजांमधील लोकांच्या कल्याणासाठी देखील प्रार्थना करायची असते. तोच हा दिवस. त्यामुळं यंदाची अक्षय तृतीया तुम्ही उत्साहामध्ये सेवा, ध्यान, दान आणि धर्म ह्या गोष्टींसाठी अवश्य समर्पित करा. अक्षय तृतीयेला आपल्याला काही गोष्टी टाळायच्या देखील असतात. त्या कोणत्या ते देखील आपण आता व्हिडिओच्या पुढे जाणून घेऊया. सोने खरेदी करण्याची परंपरा तर आपल्याला माहीत आहे, मात्र या दिवशी प्लास्टिक, स्टील आणि ॲल्युमिनियमच्या वस्तू खरेदी करणं हे अशुभ मानलं जातं. या गोष्टी राहूशी संबंधित असल्यामुळं तुमच्या पैशांचं त्या नुकसान करू शकतात. त्यामुळं तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी ह्या गोष्टी करणं हे टाळायचं आहे. यासोबतच कोणालाही उधार देणं किंवा कोणाकडून पैसे उधार घेणं हे देखील खूप अशुभ आहे. अक्षय तृतीयेला पैसे उधार घेतल्यानं पैसा हा स्थिर राहत नाही आणि पैशाची कमतरता भासू शकते. यासोबतच तुमच्या घरामध्ये कोणतीही गोष्ट किंवा अडगळ घाण ठेवू नका. अक्षय तृतीयेला तुमच्या घराची स्वच्छता ही खूप जास्त महत्त्वाची आहे. लक्ष्मी माता ही स्वच्छ जागा आणि खूप स्वच्छ अशा ठिकाणी वास करत असते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामधील ज्या काही खराब वस्तू आहेत त्या या दिवशी टाकून द्यायच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या घरामधील घाण त्यांच्या आगमनामध्ये अडथळा करू शकते. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी हे घर स्वच्छ ठेवा. याच दिवशी तुम्ही गणेशजींसह शंख, कावरी, श्रीयंत्र, कुबेरयंत्र आणि भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. या दिवशी तुम्हाला देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंचीही पूजा करायची आहे. मान्यतेनुसार देवी लक्ष्मी तुळशीमध्ये वास करत असते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी अजिबातही तुळशीची पाने तोडायची नाहीत. त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावरती कोपू शकते. अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णूंचा 6वा अवतार असलेल्या भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त देखील साजरी केली जाते. त्यामुळं या दिवशी तुम्ही दान, पुण्य आणि धार्मिक विधी करणं हे महत्त्वाचं मानलं जातं. भगवान विष्णूच्या 6व्या अवतार परशुरामाचा जन्म याच दिवशी झाला असं मानलं जातं. तर अशा पद्धतीनं तुम्हाला यंदाची अक्षय तृतीया ही न चुकता दिलेल्या मुहूर्तावरती आणि अतिशय योग्य पूजा आणि विधीसह पार पाडायची आहे.
आजच्या या व्हिडिओमध्ये मी अशा सगळ्या प्रकारची माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. यासोबतच सोने खरेदी करणं, कोणत्या गोष्टी टाळणं आणि कोणत्या गोष्टी कोणत्या वेळेमध्ये करणं, या सगळ्याच गोष्टींची माहिती जवळजवळ मी दिलेली आहे. या व्यतिरिक्त देखील तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला त्या कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला अक्षय तृतीयेबद्दल आणखीन कोणती माहिती हवी आहे ते देखील तुम्ही मला विचारू शकता आणि आणखीन काही कोणत्या बाबतीत व्हिडिओ बनवायचा आहे त्या देखील मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला हेही मला सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेलच तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ नक्की पोहोचवा. येणाऱ्या अक्षय तृतीयेच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. ही अक्षय तृतीया तुमच्या आयुष्यामध्ये धन, समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येऊ हीच स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.